नमस्कार. आज आपण आलो आहोत गुजरातमध्ये. महादेवाचे अद्भुत मंदिर जे दिवसातून 2 वेळा गायब होते. काय असेल या मागचं रहस्य? स्तंभेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील जंबूसर जवळ कावी कंबोई या गावामध्ये आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनारी आहे. शिवलिंग हे खूप जुने असले तरी मंदिर हे 150 वर्ष पूर्वी बांधले गेलेले आहे. या मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसातून 2 वेळा दिसते आणि नंतर ते समुद्रामध्ये बुडते व थोड्या वेळाने ते पुन्हा दिसू लागते. या मंदिराशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक कथा म्हणजे तारकासुराचा अंत आणि स्तंभेश्वराची स्थापना. एकेकाळी तारकासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्याने भगवान शिवाला प्रसन्न केले. भगवान शिवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. तारकासुराने अमरत्वाचे वरदान मागितले, पण भगवान शिव म्हणाला हे शक्य नाही. मग तारकासुराने असे वरदान मागितले की त्याचा वध हा फक्त शिवाच्या मुलाकडूनच होऊ शकतो आणि त्याचे वय ही फक्त 6 दिवस असावे. भगवान शिवाने त्याला वरदान दिले. पुढे कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. हे आपण सगळे जाणतोच आहोत. पुढे कार्तिकेयला या कृत्याचा पश्चाताप झाला, कारण तारकासूर हा शिवभक्त होता. त्याने भगवान विष्णूंना प्रायश्चित्ताचा मार्ग विचारला. भगवान विष्णूंनी त्याला ज्या ठिकाणी त्याने तारकासुराला मारले होते तिथे शिवलिंगाची स्थापना करण्याचा सल्ला दिला. कार्तिकेयाने विष्णूच्या सांगण्याप्रमाणे जिथे तारकासुराला मारले होते तिथेच त्याने शिवलिंगाची स्थापना केली. हेच ठिकाण पुढे स्तंभेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. आजही कार्तिकेय या शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी येतो असे मानले जाते. या मंदिराच्या अदृश्य होण्यामागे एक नैसर्गिक कारण आहे. हे मंदिर अशा ठिकाणी आहे जिथे मोठी भरती येते. समुद्रात भरती येते तेव्हा मंदिर पाण्यात बुडते व जेव्हा ओटी येते तेव्हा पाण्याची पातळी कमी होते आणि मंदिर पुन्हा दिसायला लागते. या मंदिरामध्ये तुम्ही गुजरातवरून 100 किलोमीटर असं प्रवास करून येऊ शकता. गुजरातला पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस, स्वतःची कार किंवा विमानाने सुद्धा येऊ शकता. वडोदरापासून ते फक्त 100 किलोमीटरवरती आहे. बघण्यासाठी अतिशय नयनरम्य असं हे ठिकाण आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन स्वतः पूजा करू शकता. धन्यवाद.